हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अलीकडं वेगवेगळ्या पद्धतीची विधान आपल्याला ऐकू येत असतात. त्यातलं एक विधान आहे म्हणजे नवी पिढी, तरुण पिढी ही थोडीशी भरकटत चालली आहे का, किंवा ते अधिक आत्ममग्न होत चालले आहेत का, त्यांना सामाजिकतेचं भान नाही आहे का, असा विषय एकीकडे बोलला जातो. तर दुसरीकडे त्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपली जी काही एक तरुण पिढी आहे ही खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं भविष्य आहे आणि आपलं बलस्थान आहे. दोन्ही सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी विधानं आहेत. पण जर गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये जो युथ पार्लमेंटचा उपक्रम सुरू आहे, तो जर उपक्रम बघितला तर आपल्या लक्षात येईल की नाही, या मुलांच्या मध्ये सुद्धा प्रचंड पोटेन्शियल आहे. ते अतिशय उत्तम पद्धतीने विचार करतायत, त्यांचे विचार अधिक क्रिस्टल क्लिअर आहेत, स्पष्ट सुस्पष्ट आहेत. आणि अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमकी खरी युथ जनरेशन कुठली आहे. ज्या एका ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की कुठल्या तरी किरकोळ कारणावरून सुद्धा चाकूचे वार होतात, अनेकांच्या मध्ये पानाचा किंवा माव्याचा तोपरा घरात भरलेला असतो. हे चित्र खरं की ते चित्र खरं? या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की जे पॉझिटिव्ह आहे, जे चांगलं आहे, ते आपल्यासमोर अधिक तीव्रतेनं आलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही एक वेगळा एपिसोड करायचं ठरवलं. तो म्हणजे युथ पार्लमेंट हा जो उपक्रम सुरू आहे तो नेमका काय आहे, त्याच्यामागची भावना काय आहे आणि त्याचं एकूण यश कसं आहे. महाराष्ट्र पोलीस यूथ पार्लियामेंट चैंपियनशिप inspired by Honorable Chief Minister Shri Devendra Fadnavis ji. सतरक्षणाय खल निग्रणाय प्रीत घेऊनी मनात ऊन वारा दिवस रात्र हे मग्न लोक सेवेत. जनतेची प्रेरणा हे अवघ्या युवकांची शक्ती, आव्हाने पेलणा सदैव समर्थ निधडी छाती. समर्पितता जाणून त्यांची देऊ त्यांना साथ, उज्ज्वल भारत घडवणे आता हे आपल्या हातात. यूथ पार्लमेंट होऊ दे नवा आगाज. यूथ पार्लमेंट घडवूया नवा समाज. होऊ दे नवा आगाज. यूथ पार्लमेंट घडवूया नवा समाज. आणि आज या विषयावरती बोलण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये त्यातले प्रत्यक्ष काही पार्टिसिपेंट्स आणि हा उपक्रम राबवणारे असे दोन्ही घटक आलेले आहेत. मी सर्वप्रथम स्वागत करतो ही संकल्पना कोल्हापुरात आणणारे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचं. धन्यवाद. त्याचबरोबर युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप ही ज्या एका स्वयंसेवी संस्थेबरोबर ऑर्गनाईज केली जाते ते NGO कंपॅशन वी केअरचे मिलिंद धोंड. आणि आत्ता मी म्हटलं त्यानुसार या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेले आणि जे या स्पर्धेचा एक घटक आहेत असे दोन तरुण शिलेदार आमच्या सोबत आहेत. दोघांचे स्वागत आहे. वृषाली तोरसकर आणि सोहम पटेल. चौघाही मंडळींचं स्वागत आहे. सर, मी तुम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे की आता जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही तर क्राईमशी अगदी निगडीत जवळचे असता. एकीकडं तरुणांमध्ये क्राईमचा कल वाढत चाललेला आहे, एक प्रकारे एक वेगळं ग्लॅमर क्राईमला पण येऊ लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये युथ पार्लमेंट अशी संकल्पना का करावीशी वाटली आणि कधीपासून सुरुवात झाली? ॲक्च्युली मी IG औरंगाबाद रेंज होतो. मराठवाड्यातले 8 जिल्हे माझ्या अखत्यारीत होते. त्यावेळेला 3 तरुण रॅडिकलाइज थॉटकडे आकर्षित झालेले ISISच्या त्यांना पकडलं गेलं आणि खूप मोठा गदारोळ निर्माण झालेला होता. त्यावेळेला या टीन एजमधनं जे रॅडिकलायझेशन सुरू होत आहे त्यावरती कसे प्रतिबंध आणता येतील या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकारी चर्चा करत असताना हर्ष पोद्दार तिथं ASP प्रोबेशनर होते आणि सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये त्यांनी युथ पार्लमेंटची सगळ्या IPS प्रोबेशनर्समध्ये स्पर्धा झालेली होती. तर सुरुवातीला आम्ही ISIS विषय ठेवला आणि त्याच्यावरती औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद ग्रामीण यातले संघ बोलवले आणि त्यात स्पर्धा घेतली. दुर्दैवानं त्यातला जो
स्पर्धक जिंकला तो आयसीसच्या बाजूने बोलणार होता. बर. त्यामुळे मी परत माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली की म्हटलं ह्याला विधायक रूपाच्या ऐवजी विघातक रूप मिळतंय, त्यामुळे आपण ह्याची संरचना बदलू. म्हणून आम्ही त्यामध्ये पहिल्यांदा 3 पार्टिसिपेंट आहेत, त्यांना एक दिशाच जी रचनात्मक आणि होकारात्मक असेल अशी दिशा ठरवून दिली. 3 मिनिटं पहिला स्पर्धक म्हणजे प्रत्येक महाविद्यालयाचे किंवा विद्यालयाचे 3 स्पर्धकांचा एक संघ यामध्ये भाग घेत असतो. पण म्हणजे ही स्पर्धा म्हणजे आपली ट्रॅडिशनल डिबेट वादविवाद स्पर्धा म्हणतात तशी होती का त्यावेळी? कारण त्याशिवाय तो आयसीसच्या बाजूने बोलणारा जिंकला असं होणार नव्हतं. नाही, 3 जणांची टीम आहे ती बाजूने जिंकणारी, म्हणजे त्यांना बाजूने बोलणारी. डिबेट सारखी होती. डिबेट वादविवाद आणि त्यात स्पर्धकांना प्रश्न पण विचारले जात होते. ओके. त्यात मॉडिफिकेशन आम्ही केले अशा पद्धतीनं की पहिला स्पर्धक हा त्या विषयाची पार्श्वभूमी किंवा पूर्वपीठिका सांगेल. दुसरा स्पर्धक शासनाच्या भूमिकेतून, म्हणजे मी प्राईम मिनिस्टर झालो, मी चीफ मिनिस्टर झालो, मी कलेक्टर झालो, कमिशनर झालो, SP झालो, तर मी त्या विषयावरती कशा पद्धतीनं उपाययोजना करू शकेल, त्याच्यावरती सोल्युशन्स काय असू शकतील. आणि तिसरा स्पर्धक हा युवकांची भूमिका यामध्ये कशा पद्धतीची असू शकते. असे 3 स्पर्धक 3-3 मिनिटं बोलणार. या दृष्टिकोनातून मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं इंटरनेटवर असेल वेगवेगळ्या पुस्तकातनं अभ्यास करून अभ्यासपूर्ण असे 3-3 मिनिटाचे खूप चांगले स्क्रिप्ट्स बनवून त्याच्यावरती भाषणं केली आणि त्याच्यावर उहापोह झाला. आता यात ज्या विषयावरती शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकवलं जात नाही, बोललं जात नाही आहे, ते विषय जे त्यांना शाळेतनं किंवा महाविद्यालयातनं बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थानं भेडसावतात किंवा शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा वर्तमानपत्र वाचतात, घरात चर्चा होत असते, इंटरनेटवर पाहत असतात, टीव्हीवरती त्याचे डिबेट चालू असतात, पण त्यांना शाळा आणि कॉलेजवरती या विषयावरती बोलायला लैंगिक अत्याचार असेल, सोशल मीडियाचा गैरवापर असेल, नक्षलवाद, भाषावाद, प्रांतवाद, दहशतवाद, घरगुती हिंसाचार, लहान मुलांचं मॉलेस्टेशन पासून ते असे गंभीर म्हणजे सायबर क्राईम, इकॉनॉमिक क्राईम, हे वेगवेगळे विषय, ट्रॅफिक मॅनेजमेंट, गर्दीचा व्यवस्थापन कसं करायचं जत्रेच्या ठिकाणचं, असे विषयचे खरंच त्यांना म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत त्या विषयावरती त्यांचे विचार काय ते समजून घ्यायसाठी. मी युथ पार्लिमेंटमध्ये प्रश्न मांडू इच्छितो तो सडक सख्याहारींचा. सडक सख्याहारी म्हणजे काय? रोड रोमिओ. एक विद्यार्थी म्हणून जगात वावरताना अनेक ठिकाणी असे दिसून येते की चौकाचौकात मुलींची छेडछाड होत आहे. मी मुख्यमंत्री झाले तर फक्त सडक सख्याहारींचीच नाही तर इतरही काही समस्या ज्यांच्यामध्ये तरुणांचा समावेश आहे अशांसाठी समुपदेशन केंद्र उभारण्याची जबाबदारी घेईन. कायदे कडक करून हे प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? माणूस भीतीने नाही तर नीतीने बदलला पाहिजे. मिलिंद दोंड NGO कंपॅशन 24 आणि वी केअर या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण या उपक्रमाशी जोडला गेलेला आहात. मला मुळात सांगा की कोल्हापूरसारख्या ठिकाणी, आता आपलं कोल्हापूर हे तसं म्हणलं तर मेट्रोपॉलिटन सिटी नाही आहे, तसं म्हणलं तर खेडेगाव नाही आहे, अशी एक मधली अवस्था आहे. अशा ठिकाणी आपल्या मुलांची मानसिकता आणि त्यांचे प्रश्न आणि मेट्रोपॉलिटन सिटीचे प्रश्न हे खरं वेगळे आहे प्रश्न. तुम्हाला या उपक्रमाशी जोडावं असं का वाटलं? सुरुवात कुठनं झाली? मला असं वाटतं की प्रश्न तेच आहेत, फक्त त्याची मॅग्निट्यूड, इंटेन्सिटी वेगवेगळ्या रुरल, सेमी रुरल आणि मेट्रोपॉलिटन किंवा सेमी मेट्रोपॉलिटन लेवलला ती चेंज होत राहते. त्याची कारणं चेंज होत राहतात, पण समस्या त्याच असतात. म्हणजे ईव्ह टीझिंग जर असेल तर ते रुरल लेवलला एका वेगळ्या लेवलला होत असतात. स्लम एरियाजमध्ये त्याच प्रकारचे, म्हणजे सिटी लेवलला पण स्लम एरियाजमध्ये ते होत असतात. कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स, आता युथ अनेक्समधनं आपण काम करत असताना आमच्याच मेंबर्समधनं आम्हाला बऱ्याच वेळा असं येतं, फीडबॅक मिळतो की मुली नॉर्मली पण, जेव्हा आता IG सरांनी एकदा एक डायलॉग घेतला होता लास्ट टाइम सगळ्या स्टुडंट्सशी, तेव्हा मुली, चांगल्या मुलींना पण तेच प्रश्न सतावत आहेत. ओनली थिंग इज दॅट दे आर नॉट ओपनिंग अप. कुठेतरी तो वेंट त्यांना देणं गरजेचं होतं आणि IG सरांच्या ह्या संकल्पनेतनं तो व्हॉइस ऑफ द नेक्स्ट जनरेशन कुठेतरी बाहेर यावा, ही म्हणजे ही प्रक्रिया त्यात असल्यामुळे वी थॉट दॅट वी वुड बी अ गुड मीडियम टू सपोर्ट दिस. साहेब, तुम्ही ही जी सुरुवात केली औरंगाबादमध्ये होती, ते कुठलं वर्ष होतं? 2015च्या. आणि त्यानंतर तुम्ही कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरात सुरू केलं. 5 जिल्ह्यामध्ये आपण गेल्या वर्षी प्रायोगिक स्वरूपात परीक्षा आलेली होती, तरी पण आपण ही स्पर्धा घेतली. माझ्याकडे 146 पोलीस स्टेशन्स आहेत 5 जिल्ह्यामधले.
त्यातल्या 14,600 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला गेल्या वर्षी. हो, आणि त्या 14,600नी भाग घेतला, म्हणजे भाषणं केली किंवा आपले विचार व्यक्त केले, आणि जवळजवळ 3 लाख विद्यार्थ्यांनी ती स्पर्धा अटेंड केली. आता हा मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट गव्हर्नमेंटला सबमिट केला आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मला 35 लाख रुपये वेळेला दिले. म्हणजे गेल्या वेळेला आम्ही स्पॉन्सर शोधून ते स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला ऍडिशनल डीजी सर्वदे मॅडम आणि डीजीपी साहेबांनी या कॉन्सेप्टला उचलून धरलं आणि शासनाकडून 35 लाख रुपये आपल्याला मिळाले. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 7-7 लाख रुपये. म्हणजे खऱ्या अर्थानं तो इन्स्टिट्यूशनलाइज प्रयोग झाला, कारण मग ते एखाद्याचा वैयक्तिक इनिशिएटिव्ह होतो आणि मग प्रिडेसेसर सक्सेसर मध्ये तो बाबा हा कार्यक्रम, त्यामुळे हा कार्यक्रम आता रेग्युलराइज होईल आणि विद्यार्थ्यांची. मला तेच विचारायचं आहे, काय आहे की वरचं नेतृत्व बदललं, मी पॉलिटिकल म्हणत नाहीये, अधिकाऱ्यांच्या स्तरावरती सुद्धा एखादा अधिकारी बदलून गेला की अतिशय चांगले सुरू असलेले उपक्रम सुद्धा नंतर बंद पडतात. म्हणजे सेव्ह द बेबी गर्ल पासून ते कोल्हापूर महोत्सवपर्यंत असं कोल्हापूरनं बघितलेलं आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात जोपर्यंत त्याची प्रायोरिटी असती तोपर्यंत होतो. हा उपक्रम हा इथून पुढे कंटिन्युअसली कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये होणार अशी काही तुम्ही रचना तयार केली आहे का? याचा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला व्यवस्थितपणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट बनवून तो शासनाला सबमिट केला, म्हणूनच एक पायलट प्रोजेक्ट म्हणून ती ग्रँट 35 लाखाची आली, ज्याच्यात ह्या विद्यार्थ्यांच्या ट्रॉफीज पासून त्यांना येण्या जाण्याच्या दृष्टीने चहा पाणी आणि तो खर्च, सगळ्याच खर्च त्यात होणार नाही. 7 लाख खूप कमी रक्कम आहे तशी, पण ही सुरुवात झालेली आहे. मग शाळा आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा सपोर्ट याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आपण प्रत्येक जो प्रयोग केला, निर्भया पथकांचा जो प्रयोग केला, त्याचाही रिपोर्ट सबमिट केला. जवळजवळ 10 गाड्या आता सातारा एसपींनी त्यासाठी मंजूर होऊन आल्या खास. तर असे आपण जे प्रयोग करतोय त्याचे आउटपुट्स, म्हणजे याच्यात थिमॅटिक एक एक्सरसाइज करून रॅडिकलायझेशन कमी कसं झालं, असा औरंगाबादमध्ये आम्ही एक्सरसाइज केला. आम्ही एक्सपर्ट्स बोलवले, त्यांचं 37% कम्युनल किंवा कास्टिस्ट माइंडसेट याचा आउटपुट काय 32% वर आलं. म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्हन गोष्टी आहेत. तसंच हे विषय आपण आता घेतलेले आहेत, त्याच्यावर पण आपल्याला तसाच परिणाम दिसेल. वृषाली, आता मी तुला विचारतो, तुम्ही दोघंही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात. तुम्हाला स्वतःला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या कॉलेजने सांगितलं, तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं, की तुम्हाला एक अट्रॅक्शन वाटलं की तुम्ही मनापासून नाही, मला ह्या विषयावरती मला काही बोलायचंय, माझी मतं मांडायची, कोणत्या उद्देशानं तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात? ॲक्च्युली आता मी BA ला माझा पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट असा आहे की शिकताना आम्हाला वाटतं काहीतरी अजून नवीन शिकावं. त्यामुळे मी प्रत्येक स्पर्धा कॉलेजमध्ये ज्यावेळी येते त्यावेळी मी म्हणजे मला आपोआप तिची हाव सुटल्यासारखी होती की काय आहे जाणून घेण्याचा तरी प्रयत्न किंवा किमान नाही जिंकलो तरी कळेल तरी किमान आपण त्या उंचीपर्यंत हाऊ का, किंवा पाण्यात पडल्याशिवाय कळत नाही की आपल्याला पोहता येते की नाही. तर यासाठी म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर भाग घेतल्यानंतर मला कळलं, ज्यावेळी मी पहिल्या लेवलला गेले त्याचे सब्जेक्ट पाहिले तर जवळजवळ 19 ते 20 सब्जेक्ट होते आणि ते असे सब्जेक्ट होते की आउट ऑफ म्हणजे आमच्या बुकचे सब्जेक्ट, म्हणजे शैक्षणिक टेक्स्ट बुक मध्ये नसलेले विषय होते. पण त्यातला कुठला विषय बोजड वाटला का? नाही, बोजड वाटला नाही, कारण की मला वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. वेगवेगळ्या विषयांवर जाणून घेणं किंवा अभ्यास करणं ही माझी आवड तर आहेच. आणि कुठल्या विषयात तू बोलली होतीस? मी बोललेले सेक्स डिटर्मिनेशन. बर, म्हणजे गर्भलिंग निदान या विषयात तू बोलली होतीस. काय अभ्यास केलास त्याबद्दल? गर्भलिंग निदान मागे ज्या केसेस झाल्या, म्हणजे जवळजवळ ते पुलाच्या खाली खूप गर्भलिंग, जवळ 500च्या वर गर्भलिंग सापडलेली, म्हणजे ह्या ज्या अमानुषा घटना घडतायत त्याची कारणं काय, किंवा ते म्हणजे माणसाच्या मनात येतातच का त्या भावना, म्हणजे पैशाची हाव समजा, म्हणजे आता तर आपण चंगळवाद म्हणतोय ना त्या प्रकारे चाललंय. म्हणजे मला आता एखादी गोष्ट मिळाली आणि त्याच्या बदली पैसा मिळाला तर मी शिक्षण सोडून त्या पैशाच्या मागे धावीन. तसा जी माणसाच्या मनात भावना येते आणि माणुसकीला सोडून ह्या ज्या घटना घडतायत तर ह्याची कारणं काय आणि त्याचे परिणाम होणारे काय ह्याविषयी मला त्याबद्दल. पण हा विषय तू स्वतः निवडला होतास की तुला आयोजकांनी दिला होता? नाही, हा विषय आम्ही निवडलेला. म्हणजे तुम्हाला विषय निवडायचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे? म्हणजे आम्हाला लिस्ट जी दिली आहे ना त्यामध्ये. सोहम, तुझा काय अनुभव आहे? तू या स्पर्धेमध्ये उतरलास, या स्पर्धेनं तुला नेमकं काय दिलं? मुळात तुला स्पर्धा मानतोस का, की हे स्वतःचं एक व्यक्तिमत्व विकासाचं प्लॅटफॉर्म म्हणून त्याकडे बघतोस? या स्पर्धाच्या मागं काय आहे, समाज जागृती ही मेन फोकस आहे, ज्यामध्ये समाज जागृतीला आणि स्पर्धाचं नाव दिल्यावर जास्त लोक या उपक्रमानं जुळतात.
सो स्पर्धाच्या मागे हे जी समाज जागरूकता आणि संवेदनशील विषय वगैरे जे आहेत त्यांच्या मागे काय काय परिणाम होतात, काय काय कुठले कुठले क्राईम्स आहे, हे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व कॉलेज युवकांना हे सगळ्याची माहिती भेटते. आता शालेय विद्यार्थ्यांना, मी जेव्हा शाळेत असताना मला याची एवढी जाणीव नव्हती, पण आता मी जे कॉम्पिटिशन थ्रू गेलो, स्कूलचे जे पार्टिसिपेंट्स होतात त्यांना खूप जाणीव होती. त्यांनी एवढा चांगला रिसर्च केलेला, त्यांचे स्पीच वगैरे चांगले होते आणि त्यांना शाळेपासनं हे सगळे आहे, तर ते पुढे जाऊन त्या बाद मार्गावर किंवा क्राईमच्या मार्गाकडे वळणार नाही. सो हे चांगलं उपक्रम आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे कसं होती, ही नोटीस आम्हाला स्कूलची एक्झाम झाल्यावर स्प्रेड झालेली आणि सुट्टी होती सगळ्यांची. स्कूलची की कॉलेजची? कॉलेजची एक्झाम झाल्यावर सगळ्यांना सुट्टी होती. सो ही नोटीस मध्ये कसं होतं, जे 3 विद्यार्थी इच्छुक आहे, सो सुट्टी असल्यामुळे जास्त लोक इच्छुक नव्हते, पण मला ही चांगली आहे उपकरण आणि स्पर्धा चांगली आहे. सो मी स्वतःहून सरांना कॉल करून म्हटलं की मी इच्छुक आहे आणि मी स्वतः तुम्हाला 1-2 दिवसात टीम करून जातो. सो टीम करण्यासाठी मला मागं खूप ते राबायला लागलं, खूप जणांना फोन करून विचारलं, पण एकदा टीम झाली. आम्हाला 7 दिवसाचा वेळ होता, त्यासाठी आम्ही रिसर्च केले, वेगवेगळे रिसर्च केले, काय काय परिणाम आहे, समाजसेवक वेगवेगळ्यांना भेटलो आम्ही आणि काय करू शकतो. आणि हे काय विषय होता तुझा? माझा स्त्री व बालकांवर होणारे अत्याचार होते. बर, आता हा विषय तुझ्यासारख्या पटेल घराण्यातनं, जो थोडासा हायर मिडल क्लास घराण्यातला आहे, त्याला थोडासा तुला अवघड वाटला नाही? कारण स्त्री आणि बालकांवरती होणारे अत्याचार हे तू प्रत्यक्षात काही बघितले नसणार आहेस, आणि तू ज्या लोकांशी बोललास त्यावेळी किती लोकांनी तुला त्याच्याबद्दल खरीखुरी माहिती दिली? खरीखुरी म्हणजे सांगताना जरा लाजतात, पण आपण जेव्हा फ्रेंडली बोललो का त्यांना स्पष्ट म्हणजे त्यांना सगळं सांगितलं, असं असं यामागं उपकरण आहे, तुमच्या चांगल्यासाठीच आहे, तर तेव्हा बोलले, सगळे निवांत बोलले, सगळं स्पष्ट सांगितलं. ते आम्हाला स्पीच प्रिपेअर करताना, स्क्रिप्ट प्रिपेअर करताना खूप गरजेचं पडलं. मिलिंद, मी थोडक्यात विचारायचं होतं मला की मुळात हा जो काही उपक्रम आहे हा शालेय स्तरावरती आहे की महाविद्यालयीन स्तरावरती? आपण सर 2 सेगमेंट मध्ये केलेला आहे, 8वी ते 12वी आणि फर्स्ट इयर टू PG. हे 2 एज ग्रुप्स याच्यामध्ये घेतले. अच्छा. आणि आतापर्यंत म्हणजे बरेच ऑर्गनायझेशन्स, बरेच इन्स्टिट्यूशन्स हे डिबेटिंग किंवा वक्तृत्व स्पर्धा, एज्युकेशन कॉम्पिटिशन्स घेतात, पण याच्यातला डिफरन्स असा आहे की सोल्युशन बेस्ड याच्यामधनं प्रेझेंटेशन्स होत आहेत सगळ्या. म्हणजे मुलं जेव्हा एखाद्या विषयावरती बोलतात त्याच्यानंतर त्यांना पुन्हा प्रश्न विचारले जातात? हो. अच्छा, म्हणजे ओपन डिस्कशन टाइप तिथं ते बोललं जातं. खूप अवेअर असलेले चांगल्या दर्जाचे जजेस ह्या प्रोग्राम मध्ये प्रत्येक ठिकाणी कोऑर्डिनेट करून आपण नेमलेले आहे. आणि याचं मुलांचं सिलेक्शन कसं होतं? म्हणजे ते कॉलेज ठरवणार आहे की ज्याला इच्छा त्याला यावं? स्कूल्स मध्ये इंट्रा स्कूल म्हणजे शालेय लेवलला, त्यांच्या स्कूल्स आणि कॉलेजेसच्या लेवलला आधी कॉम्पिटिशन झाले. ओके. त्यानंतर 7 ऑलमोस्ट टीम्स त्या स्कूल्स आणि कॉलेजेस मधनं पार्टिसिपेट झाले. त्यातनं इंटर स्कूल, त्यातनं जे फर्स्ट आले ते इंटर स्कूल आणि इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. आणि आता ही स्पर्धा कुठल्या लेवलला आलेली आहे? आता आपण PS लेवल, पोलीस स्टेशन लेवलचं कम्प्लीट केलेलं. अच्छा, म्हणजे याचं तुम्ही कार्यक्षेत्र हे प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत घेतलेलं आहे? प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत जे शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यातले गेल्या वेळेला आपण 10 शाळा आणि कॉलेजेस निवडलेले होते. शाळा आणि कॉलेजेसमध्ये ज्युनियर कॉलेजेस, जे म्हणजे मिलिंदजींनी सांगितलं, वल्नरेबल गट जो आहे ज्याच्यावरती प्रभाव पडतात किंवा वाईट चांगले दोन्ही इन्फ्लुएन्सेस होतात, तो आहे 8वी ते 12वी मधला. बरोबर. तो पौगंड अवस्थेतला किंवा टीनेज मधला जो घटक आहे त्याला आपण सुरुवातीला टार्गेट म्हणून घेतलेलं होतं. नंतर असं लक्षात आम्ही यावर्षी ही स्पर्धेचं व्याप्ती वाढवली आणि कॉलेजच्या मुलांना अजून गंभीर विषय कसे देता येतील. वृषालींनी सांगितलं तसं विषयांचं सिलेक्शन आम्ही त्यांना डिस्क्रिप्शन देत नाहीये, कारण आमचा उद्देश ब्रेन स्टॉर्मिंग आहे. आम्ही ते 10 विषय लॉटरीच्या पद्धतीनं प्रत्येक शाळेला वाटतो. म्हणजे ते एक सोपा विषय असेल, समजा एक सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट, तर त्याच विषयावरती सगळेजण बोलतील असं अवॉइड करून त्या लॉटरी सिस्टमनी तुम्हाला 10 विषय, जेणेकरून जो ऐकणारा ऑडियन्स आहे त्यालाही वेगवेगळ्या माहिती. आमचा उद्देशच जसं सोहमनं सांगितलं, ते समाजात जागृती आणि विशेषतः या मुलांच्या मध्ये जागृती त्या विषयावरती व्हावी. आणि मुलं यात रिसर्च करतात. आपण वर्ण सगळं बंबार्डिंग करून फरक पडत नाहीये. म्हणजे ते प्रबोधन किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितलं तरी या कानानं ऐकतात, त्या कानानं सोडून देतात. त्यांनी अभ्यास करून स्वतःची भाषणं, आणि यावेळेला मिलिंदजींनी एक सजेशन दिले की आपण याची संहिता बनवूया. म्हणजे जेवढे काही चांगले बेस्ट स्क्रिप्ट येतील त्या स्क्रिप्ट डॉक्युमेंटेशन करून त्याची एक पुस्तिका बनवून ती शाळा कॉलेजेसमध्ये आपल्याला देता येईल का, रेफरन्स बुक म्हणून वापरता येईल का,
याच्यावरती सुद्धा यावेळेला आपण काम करतोय. तर ओव्हरऑल ही पोलीस स्टेशन स्तरावरती 10 स्कूल्स आणि कॉलेजेस म्हणजे 20 आणि त्याच्या अगोदर इंट्रा स्कूल्स घेऊन त्यातले एलिजिबल कॉलेज आणि स्कूल्स पण ठरवले गेले. त्यामुळे प्रत्येक 146 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळजवळ 1460 शाळा आणि 1460 कॉलेजेस यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता पार्टिसिपेट होऊन ती प्रक्रिया संपलेली. आता ती DYSP, SP आणि IG या 4-5 स्तरावरती ती स्पर्धा होणार आहे. आपण माणसं आहोत, पण याच माणसांच्या जमातीत निर्भयासारखी प्रकरणं घडतात. तेव्हा आपण माणूस आहोत हे सांगण्याची सुद्धा शरम वाटते. जनावरही इतकी निर्दयी नसतात. जर धर्म माणसांसाठी आहे तर माणसं धर्मासाठी इतकी का मरतात? हा आमचा आजपर्यंतचा न सुटलेला प्रश्न. सायबर क्राईम इज अ ग्लोबल थ्रेट. इफ वी डोंट कंट्रोल दिस सायबर बुलीज, they will control us someday. Students meant to learn teamwork. Ragging doesn't break the ice. It breaks lives, careers and families. I feel that the Blue Whale Challenge is no less than a deathbed for several innocent kids. Should a game which is supposed to entertain us turn into something as deadly as this? Helmet must not be a compulsion. Instead, it must be a habit. Value your head. No one gets a second one. युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप म्हणजे नेमकं काय आहे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. याच्यातून नेमकं आउटपुट काय मिळणार आहे, फलनिष्पत्ती काय होणार आहे, त्याचा उपयोग काय असणार आहे, या विषयावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुन्हा कंटिन्यू करूया. आता घर म्हणजे केवळ स्वप्न राहणार नाही, ते होईल सत्य. कारण प्रत्येकाला हक्काचं घर असणं हे आहे आता राष्ट्रीय मिशन आणि त्यासाठीच आमचं पॅशन. पूजा ग्रुप सादर करत आहे अभिनव योजना, स्वगृह योजना. घरासाठीचं तुमचं बजेट किती, कोणत्या भागात घर घेऊ इच्छिता आणि किती खोल्यांचा फ्लॅट हवा याची माहिती पूजा ग्रुपच्या स्वगृह योजनेच्या अर्जात नमूद करा आणि गृहप्रकल्प उभारणीचे जणू भागीदार बना. लोकसहभागातून जनकौल लक्षात घेऊन साकारेल घराची स्वप्नपूर्ती. पूजा ग्रुपचा बांधकाम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि तुमचा सहभाग यातून उभी राहील एक नवी गृह चळवळ. जिथे असेल सहभागाचे धोरण आणि स्वघराचे तोरण. संपर्क पूजा ग्रुप स्वगृह योजना, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1800-123-1633. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप. हा जो एक नवीन उपक्रम सुरू आहे, जो आपण अनेकदा आमच्या बातम्यातनं, वर्तमानपत्राच्या बातम्यातनं पाहिला असेल, ऐकला असेल, वाचला असेल. नेमका हा उपक्रम कशासाठी सुरू आहे? ज्या पद्धतीनं IG साहेबांनी सांगितलं, मिलिंदजींनी सांगितलं की ही नवीन जनरेशन जी आहे ही अतिशय सेन्सिटिव्ह मुलं आहेत. या मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल ते कसे रिॲक्ट होत आहेत, त्याच्याबद्दल त्यांच्या मनातली सोल्युशन्स काय आहेत, त्या घटनांकडे कुठल्या नजरेनं बघतायत, असे अनेक वेगवेगळे पैलू या स्पर्धा आयोजनाच्या मागचे आहेत. मला आता पुन्हा एकदा मिलिंदजी तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला एखाद्या मुलानं, म्हणजे मगाशी जसं IG साहेबांनी सांगितलं, असा कुठला अनुभव तुम्हाला आला होता का की त्याचं निगेटिव्हिटी जी आहे, म्हणजे मगाशी सुरुवातीला मी म्हटलं की आजकाल मी या गल्लीचा दादा आहे, मी या वॉर्डाचा दादा आहे, हे सुद्धा अभिमानानं सांगण्याची, मिरवण्याची एक चुकीची प्रथा पडत चालली आहे. अशा वेळेला एखाद्या चुकीच्या पद्धतीला ग्लॅमराईज करून ते या स्पर्धेच्या स्तरातून मांडलं गेलं, असं कुठं तुम्हाला जाणवलं का? आपण सुरुवातीपासूनच, फर्स्ट स्टेज पासूनच पॉझिटिव्हिटीच याचं बेंचमार्क, म्हणजे विषय देतानाच असे दिले होते की ज्याच्यामधनं फक्त पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह अवेअरनेसच यातनं क्रिएट व्हावा असं आपण बेंचमार्कच त्यात क्रिएट केला होता. त्यामुळे ह्या वेळेला तसा प्रॉब्लेम आपल्याला जाणवला नाही. आणि आपण त्या मुलांमध्ये असंच बिंबवलं होतं की तुम्ही पुढचे, यू आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री आणि तुम्हीच हा चेंज घडवायचा आहे. पण मग आता ही वक्तृत्व स्पर्धा होतीये की वादविवाद स्पर्धा होतीये? कारण वादविवाद मध्ये असेल तर एकाच नाण्याच्या दोन बाजू,
म्हणजे जसं मगाशी अजी साहेब म्हणले की इसिसच्या बाजूनं आणि इसिसच्या विरोधात तिथं ती वादविवाद स्पर्धा होती, पण आता याला वक्तृत्व स्पर्धेचं स्वरूप आणले का? आपण वक्तृत्व स्पर्धेचं याला स्वरूप आणलेलं आहे. त्यामध्ये आयजी सर म्हटले तसं आपण त्यामुळे ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह त्याबद्दल बोललं जातं. एक जो पहिला पार्टिसिपंट आहे त्या टीम मधला 3 जणांची टीम असते. पहिला पार्टिसिपंट इंट्रोड्यूस करतो तो सब्जेक्ट. सेकंड तो प्राईम मिनिस्टर, सीएम किंवा शासकीय अधिकारी जर झाला तर तो यावर काय उपाययोजना करेल. आणि थर्ड म्हणजे स्टुडंट म्हणून आमची याच्याबद्दल काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. असं तर ह्यातनं एक मी मगाशी म्हटलं तसं सोल्युशन बेस्ड एक प्रेझेंटेशन येते आणि त्यातनं आणि याच्यात सगळ्यात नाविन्य याच्यात असं आहे की गव्हर्नमेंट मशिनरी इटसेल्फ इज डुईंग दिस. त्यामुळे लोकांना जास्त कॉन्फिडन्स आलाय. म्हणजे पण यांच्यातनं जे काही निघणारे निष्कर्ष आहेत किंवा यांचे जे काही विचार आहेत त्यातनं मला असं स्वतःला विश्वास आहे, खात्री आहे की काहीतरी नवीन विचार आले असणार आहेत. यातले 2 उदाहरणं मी गेल्या वर्षीच्या स्पर्धेतली सांगतो. एक मुलगी घरगुती हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्सवरती बोलत होती आणि तिनं तिच्या विचारात व्यक्त केले की समजा घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं शेजाऱ्याच्या घरात चाललेली आहेत, आदळआपटीचे आवाज येत आहेत, मारामारीचे आवाज येत आहेत, शिव्या देण्याचे आवाज येत आहेत. त्यावेळेला माझी जबाबदारी काय, मी जाऊन सहज ती घराची बेल वाजवेल. आय जस्ट रिंग द बेल, ज्याच्यामुळं तो हिंसाचार तात्पुरता थांबेल आणि भविष्यकाळात होणारा मोठा अनर्थ टळेल. हे सिंपल सोल्युशन आहे. म्हणजे ते एका विद्यार्थिनीच्या डोक्यातनं बाहेर आलं, तिनं ते आणि हे अनेकांनी ऐकलं. त्यामुळे हे अनेक जण करतील असं मला वाटतंय वैयक्तिकरित्या. दुसरा विद्यार्थी दहशतवादावरती बोलत होता. तो म्हटला की हे बॉम्बस्फोट जे होतात ते सार्वजनिक ठिकाणी होतात, चौकामध्ये होतात, रस्त्यावरती होतात, कुठेतरी सायकलला डब्बा लावलेला असतो, कुकरची भांडं ठेवलेलं असतं, त्यातनं ते ब्लास्ट होतात. तर आपण त्या चौकामध्ये असणारे सगळे भिकारी, रॅक पिकर्स, तिथले असणारे पानटपरीवाले, तिथं असणारे शू पॉलिश करणारे, यांना आपले डोळ्यांनी कान का बनवत नाहीये? वा. यांना जर आपले आईज अँड इयर्स बनवले तर तेच त्या ठिकाणी लक्ष ठेवतील. पोलिसांनी किती ठिकाणी लक्ष ठेवायचं किंवा सीसीटीव्ही कॅमेरा काय पिन पॉइंट करणार आहे का? तसे फोर्स मल्टिप्लायर वाढवण्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं सोल्युशन आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आता त्याची युटिलिटी किती आहे, ते फील्डवरती कसं आणायचं हे वरिष्ठांचं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे. पण ह्या सगळ्या सोल्युशनचा माइंडसेट त्या मुलांच्या मध्ये जे चरवित चर्वण होत आहे, जे त्यांच्यामध्ये विचारांचं ब्रेन स्टॉर्मिंग होतं, ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा ही संकल्पना मांडलीत की अशा पद्धतीनं मुलांच्या मधले पॉझिटिव्ह विचार किंवा मुलांच्या मधली विचारशक्ती समोर यावी, त्याच्या मागे असं कुठं कारण होतं का की दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये तरुणांचं प्रमाण वाढतंय म्हणून? हे माझंच नाही, NCRBचा आता डेटा यावर्षीचा पाहिला. कारण एकीकडे असंही म्हणलं जाते की बाल गुन्हेगारांचं वय पण, त्याची मर्यादा जी आहे ती पण आता खाली घ्या. कारण 16 वर्षाच्या खाली जर असेल तर तो बाल गुन्हेगार समजला जातो, पण आता 14 वर्षापासून सुद्धा अत्यंत भीषण गुन्हे करणारे मुलं सापडायला लागलेली आहेत. त्यामुळे एकीकडे हे चित्र दिसते की गुन्हेगारीमध्ये तरुणांचं प्रमाण वाढतंय आणि दुसरीकडं पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे तरुण पण वाढत आहेत. त्यामुळे त्याला क्लॅश करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला का? नाही, मी स्वतःला माझ्या तरुणांच्या मध्ये रमणारा अधिकारी म्हणून मानतो. मी असतो विद्यार्थ्यांमध्ये नेहमी. आणि यावेळची नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची इन्फॉर्मेशन आहे ती धक्कादायक आहे. त्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप गंभीरपणे वाढत आहे. म्हणजे त्यात दरोडे, मर्डर्स, रेप्स, दिल्लीतील निर्भया केस असेल किंवा कोपर्डी असेल, त्यातले जे आरोपी आहेत हे सगळे तरुण वर्ग आहेत. तुम्ही दिल्लीतल्या आरोपीच्या संदर्भानं 16 ते 18, 18च्या आतला मायनर समजला जातो. 16 ते 18चा मायनर नसून तो त्याच्या क्राईमच्या स्वरूपावर त्याची मेजर म्हणून कन्सिडर करावं असं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा मेडिकल बोर्ड समोर उभा करून करावं अशा पद्धतीची सूचना आलेली आहे. की ज्युवेनाईल डिलिक्वन्सी आहे तो गंभीर विषय आहेच आहे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यातले विक्टिम्स म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या रेपचं स्टॅटिस्टिक्स घेतलं तर 7,560 रेप महाराष्ट्रात झाले आणि त्यातल्या 2230 मुली या 14 ते 18 वयोगटातले, फक्त 4 म्हणजे 30% विक्टिम्स या 14 ते 18 वयोगटातले आहेत. म्हणजे 70% विक्टिम्स या सगळ्या पूर्ण एज ग्रुप मधल्या. आणि ह्या 14 ते 18 किती वल्नरेबल आहे. म्हणजे विक्टिम्स मध्ये सुद्धा हे प्रमाण खूप जास्त आहे आणि गुन्हेगारांमध्ये पण जास्त आहे. त्यात व्यसनाच्या आहारी जाणे, कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड केलेले आहेत, म्हणजे पुण्याला 1 आणि मुंबईमध्ये 2. त्यावेळेला या यंगस्टर्स बरोबर माझा खूप डायलॉग झालेला आहे. मग ते स्टिम्युलंट्स, हॅल्युसिनेशन्स आणि डिप्रेसन्स या 3 कॅटेगरीच्या ड्रग्जमध्ये कसे वाहवत जातात आणि ते टीन एजमध्येच कशी सुरुवात होते. म्हणजे
ट्रक ड्रायव्हर जसं झोप येते मग ॲम्फिटेमाइनची गोळी घेतो, तसं अभ्यास होत नाही वर्षभर, काही केलेलं नसते, परीक्षेच्या वेळेला मग ॲम्फिटेमाइनची गोळी, ती मग कोकेन आणि इक्स्टसीकडे प्रवास करत जाते. डिप्रेशन, घरात भांडणं, मम्मी डॅडी, न्यूक्लिअर फॅमिली, त्यातनं डिप्रेशन्सकडं मुलं जातात, ज्यात कोडाईन आणि ब्राऊन शुगर ह्या गोष्टी येतात. आणि हॅल्युसिनेशन म्हणजे फील हाय, युफोरिया, मजा, आयुष्य म्हणजे चंगळ. तर हे आहेत ते टीन एज मधले प्रॉब्लेम आहेत, ती त्याकडे वाटचाल होते. तो एज ग्रुप, वल्नरेबल एज ग्रुप समोर ठेवून, म्हणजे फक्त दंडुक्यानं किंवा कायदेशीर कारवाई करून प्रश्न सुटणार नाहीत. निर्भया पथकात सुद्धा यांच्या काउन्सिलिंग वरती जास्त भर दिला, चांगलं काम केलेलं आहे. 27 जवळजवळ त्यांचे व्हॉलंटियर्स आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन मुलांचं समुपदेशन केलं. त्यामुळे मुलांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा तू अशा पद्धतीने एखादा फेसबुकवर मेसेज कुणाला पाठवलास, एखाद्या बॉडी पार्टचा फोटो पाठवलास, तो कधीच नष्ट होणार नाही आहे. ते भयानक विश्व आहे आणि तो गुन्हा आहे. 354 खाली तुझ्यावर केस होईल, तुला शासकीय नोकरी मिळणार नाही, तुला विजा मिळणार नाही, तुला पासपोर्ट मिळणार नाही. ही आपली जनरेशन आहे ना. खरंय, बरोबर. आणि ही त्यांना जाणीव एकदा करून देण्याचा हा एक पहिला सुरुवातीचा टप्पा आहे असं आपल्याला म्हणता येईल. वृषाली, तू जेव्हा या स्पर्धेमध्ये सहभागी झालीस त्यावेळेला तुला जो काही विषय तू निवडला होतास त्याच्याबद्दल तयारी केलीस तू, पण तर झाला, आता स्पर्धा झाली, बक्षीस मिळालं नाही मिळालं तो पुढचा विषय सगळा. पण मुळात या स्पर्धेमुळे तुम्हाला एक दृष्टिकोन तयार होतो, दृष्टी तयार होती, हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आउटपुट असतं. हे आयुष्यभर राहणार का आणि ते पुढं कंटिन्यू व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? हो, नक्कीच आयुष्यभर राहणार. कारण की ह्यामध्ये जो आम्ही रिसर्च केलाय ना, तर तो आम्ही व्यक्तींशी इंटरॅक्शन घेऊन किंवा वेगवेगळी पुस्तकं वाचून, तर ते माझ्या कायम लक्षात राहील की ह्या स्पर्धेसाठी मी एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत. आणि ज्या ज्या व्यक्तींशी मी बोलले ना जाऊन, तर त्या व्यक्तींनी मला त्या विषयाची अगदी डीपली माहिती दिली की बाळ तू हे अजून असं कर, तू हे ह्या अँगलनं बघ. तू काय करतेस त्यासाठी? म्हणजे ते सध्या करतीस काय तू? सध्या बाकी तू स्पर्धा झाली, पण आता तुला समजा, जसं तू आता म्हणलीस की माझा विषय होता की सेक्स डिटर्मिनेशन, तर आता तू जेव्हा एखाद्या वर्तमानपत्रातनं बातमी वाचतीस की अशा पद्धतीनं सेक्स डिटर्मिनेशन होते, किंवा तुला समजा जर कळालं की अशा पद्धतीने कुठे चालू आहे, तर तू स्वतः तिथे जाऊन किंवा पोलिसांना घेऊन तिथं रेड टाकायची तुझी तेवढी धाडस किंवा धमक तयार झाली? हो आहे, ऑफकोर्स आहे. तुझ्याबद्दल काय? कारण कसं होतं, आपल्याकडे चांगला वक्ता असणं हे अतिशय महत्वाचं आहे, तो चांगला गुण आहे, पण ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असे आपण म्हणतो. त्यावेळी कुठेतरी आपण कमी पडतोय कायम नेहमी. पण आता जर तसं जर राहिलं नाही, तर त्या मी ज्या नॉलेज आतापर्यंत कमवलं तर त्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणता येईल मला. कारण की नुसतं वाचून किंवा लक्षात ठेवून गोष्टी काय उपयोग नाही ना. ज्यावेळी आपल्या आयुष्यात ती घटना येईल, तर त्या घटनेवर आपण कसं रिॲक्ट होतोय, त्या घटनेला कसं आपण हँडल करतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही तरुणाईचं प्रतिनिधित्व करताय, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या विषयाकडे बघत असता, त्याचे चौफेर, त्याचा अँगल काय विचार करता, अशी तुमच्या लेवलची किती टक्के मुलं एखाद्या प्रॉब्लेमकडे सिरियसली बघतात किंवा जाऊ दे सोड आपल्याला काय करायचंय, आपण आपला विश्व वेगळा आहे असं म्हणणारी किती आहेत? हे युथ पार्लमेंट कॉम्पिटिशनच्या अगोदर असे म्हणणारे खूप लोक होते, पण हे कॉम्पिटिशन झाल्यापासून आता ह्या गंभीरतेकडे बघतात. आणि मी स्वतःचा एक्झाम्पल देतो. मी बाल गुन्हे म्हणजे कशाला होतात, ते लेस ऑफ एज्युकेशन सिस्टीम, म्हणजे ते शिक्षित नसलेले मुलं जाऊन घरी बसतात, जी मुलं ती जी ट्रॅफिक सिग्नलवरती भीक मागतात वगैरे, पण त्यांना जर एज्युकेशन, फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड केलं तर ती याच्याकडे वळणार नाही, कारण की त्यांचं माइंडसेट तिकडे वळणार आहे. सो त्यासाठी आम्ही एक आमच्या एनजीओ अंडर, फ्रेंड्स अकॅडमी एनजीओ अंडर आम्ही एक प्रोजेक्ट घेतलाय. तो पुण्यातल्या राजापूर डिस्ट्रिक्टच्या बाजूला तिकडं एक वीटभट्टीचे जे कामगार आहेत ना, त्यांच्या पोरांना आम्ही फ्री एज्युकेशन, 20 पोरांना आम्ही फ्री एज्युकेशन दिलं आहे. त्यांचा प्रोग्राम आम्ही 26ला करणार आहे, त्यात युनिफॉर्म वगैरे डिस्ट्रीब्युशन. सो त्यांचं तिकडं वळली तर वीटभट्टीचे लोक कसं आहेत, आमचे पोरं पण काहीतरी करू दे म्हणून त्यांना कुठं पण पाठवतात, ते शिक्षित नसल्यामुळं. त्यांना जर आम्ही एज्युकेशन प्रोव्हाइड केलं तर ते पुढे जाऊन नक्कीच काहीतरी चांगलं होणार आणि इकडं माइंडसेट त्यांचं वळणार नाही. हे चांगला उपक्रम आहे. पण मला आणखी विचारायचं होतं की कसं आहे की आता जसं तू सांगितलंस की ज्यांचं शिक्षण नाहीये, परिस्थितीमुळे गुन्हेगार बनलेले आहेत, पण आता अशी उदाहरणं आहेत की अतिशय चांगल्या घरातली आहेत पण केवळ चैनीसाठी गुन्हेगारीकडे वळतात. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की ज्या पद्धतीनं मिलिंदजी किंवा सर यांनी आता या उपक्रमातनं चांगले काउन्सिलर पण तयार केलेले आहेत, जे निर्भया पथकासाठी त्यांनी केले, तसे तुमच्यातनं काही चांगले काउन्सिलर बनतील का? हो, म्हणजे आता म्हणजे आम्ही थोडं लहान पडतोय, म्हणजे आमचं ऐकणारे कमी आहेत. म्हणजे कसं आहे, ज्यावेळी आपल्याकडे आपलं अस्तित्व निर्माण होतं ना, त्यावेळी आपल्या प्रत्येक शब्दाला किंमत येते. सध्या आम्ही आता त्या मार्गावर आम्ही करिअर करणार, प्लस ह्या गोष्टी का करतोय, कारण की ज्यावेळी आमचं करिअर सेट होईल किंवा त्यावेळी ते आम्ही पूर्ण तयार होऊ, प्रिपेअर होऊ की नाही, आम्ही ठामपणे हे सांगू शकतो आणि लोक आमचं ऐकतील सुद्धा. काय करिअर करायचं तुला? मला IFS फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. आणि सोहम तुला?
मला ॲक्च्युली मला एज्युकेशनमध्ये पुढे जायचं आहे, पण मला हे विथ एज्युकेशन मला सोशल वर्ककडे पण आहे. कारण की मला सगळं जे भेटले मम्मी पप्पाकडनं का मी एवढा पूर्ण आहे की मी सगळ्यांना मदत करू शकतो, स्वतःला पण मदत करू शकतो. तर मी कशाला दुसऱ्यांची मदत ना करावी. आणि तुम्ही जसं म्हटलं की यूथ आम्ही काय करू शकतो. सो यूथ अनेक्सची टीम आहे, ही चांगली टीम आहे. नियर अबाउट 15 कॉलेजेसमध्ये 300 स्टुडंट्स याच्या अंडर आहे. सो त्या अंडर आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती काम करतोय. आणि आता आमचे ऐकणारे पण यूथ आहे, मेन फोकस यूथ आहे. तर यूथ चांगले घडू शकतात पुढं, आणि यूथ आज जे मेन आहे. तर आता मी जर बघितलं कुठलं पण क्राईम होत असलं तर मी आणि माझे मित्र ते थांबू शकतो. पहिला ही सिच्युएशन काय होती, जाऊ दे ना, काय करायला तर आपल्याला कशाला पोलीसच्या भानगडीत पडायचे. सो यूथ पार्लमेंटच्या थ्रू पोलीस बरोबर पण करेक्शन होते. सो पोलीसच्या तिकडे जाऊन कंप्लेंट करायचं वगैरे ते इंडिपेंडन्स आहे. पहिला कसं होतं, कशाला पोलीसच्या पोलिसांची भीती वाटती, पहिला थोडी वाटत होती, पण आता या थ्रू जे गेलो ना त्यात भीती वगैरे म्हणजे तसं नाही. तुम्हाला काय वाटतं, पोलिसांची भीती दरारा असला पाहिजे की नसावा? आदरयुक्ती भीती नक्कीच असावी, दरारा पण असावा. मग आता सध्या आता आयजी साहेब आहेत म्हणून अगदी मोकळेपणाने बोला, ते आपले मित्र समजा आपण बोलूया. पण मग तुम्हाला आता पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती वाटती की गेल्या काही दिवसामध्ये आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यामुळे पोलीस दलाबद्दल सुद्धा पुन्हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं वाटतंय? नाही, ऍक्च्युली कसं आहे, एका इन्सिडेंट वरून आपण अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला दोष देऊ शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते एक भाताचं शिजलं की अख्खा भात, त्या प्रकारे हे नाहीये की एका व्यक्तीनं जर चूक केली तर त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात, कारण की ते एक डिपार्टमेंट आहे. पण हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. आता आपण एज्युकेटेड लोक, आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण एवढा साधा विचार करायला पाहिजे की त्या व्यक्तीनं घडलं पण बाकीच्यांनी त्याला सपोर्ट केला नाही, ही त्याची वैयक्तिक तो दृष्टिकोन झाला की त्यानं तो क्राईम केला त्या व्यक्तीनं. त्यामुळे आपण पोलीस डिपार्टमेंटला ते पोलीस डिपार्टमेंट बाद आहे किंवा आता आपण पोलिसांचा विश्वास ठेवायला नको किंवा ते डिपार्टमेंटच खराब आहे असं म्हणून चालणार नाही. आयजी साहेब, तुमचा कुठल्या पोलिसिंगवर विश्वास आहे, दंडुकेशाही की सुसंवाद? दोन्हींचं व्यवस्थित कॉम्बिनेशन असणं हे खूप गरजेचं आहे. आमचे घोषवाक्य किंवा बोधवाक्य जे आहे ते सदरक्षण आहे. त्यामुळे चांगल्या लोकांशी खूप चांगला संवाद, जे 99.99% असतात त्यांचा पाठिंबा, त्यांचा दबाव हा पाहिजेच आहे. पण 1% जे बदमाश आहेत त्यांना जी भाषा कळते, ती साम दाम दंडभेद कुठलीही म्हणा, ती भाषा त्यांच्यासाठी गरजेचीच असते आणि ती वापरलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आम्हाला शस्त्र दिलेली आहेत, लाठी दिलेली आहे, अधिकार दिलेले आहेत, कायद्याची सपोर्ट आहे, तो त्यासाठीच आहे. त्यामुळं ज्या गोष्टीचा वृषाली उल्लेख करत होती, म्हणजे सांगलीतलं जे कस्टोडियल, सांगलीतला शिरोळमधला परवाचा जो विषय आहे, त्यामध्ये बेसिकली त्या दिवशी MSPDM म्हणजे महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीट मध्ये यावेळेला कोल्हापूर रेंजचा महाराष्ट्रात पहिला नंबर आला. म्हणजे आपण इंटरॉगेशन टेक्निक्स आणि इन्व्हेस्टिगेशन स्किल्स आणि सगळे प्रकारचे डॉग स्क्वॉड पासून फिंगरप्रिंट पासून तपासाच्या पद्धतीपर्यंत CID किंवा मुंबई पोलीसला पाठीमागं टाकून पहिला नंबर आपला आला कोल्हापूर रेंजचा. ज्या दिवशी आपण प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो त्याच दिवशी हा प्रकार झाला. त्यामुळे 99.99% अधिकारी कर्मचारी जे चांगलं काम करतात त्याच्यावर एका अशा घटनेमुळे पाणी फेरलं जातं. म्हणजे हेही दुर्दैवानं. पण या निमित्तानं मला हे एक नवीन माहिती समजली, जे पत्रकारितेमध्ये असून सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. पण कोल्हापूर रेंजला जर संपूर्ण राज्यामध्ये यासाठी जर चांगलं रेकग्निशन मिळालं असेल तर नक्कीच त्याच्याबद्दलही तितकंच लिहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. मिलिंदजी, पुन्हा मूळ विषयाकडे येतो मी. तुम्ही आता मगाशी म्हणजे आयजी साहेबांनी सांगितलं की या सगळ्या स्पर्धेतून जे काही आउटपुट येते त्याचं एक छान डॉक्युमेंटेशन करून त्याचं एक पुस्तक तयार करणार आहे. याचं ऑडिओ व्हिज्युअल पण खरं तर आपल्याला करता येईल आणि त्याचं एक प्रेझेंटेशन करता येईल. पण या मुलांचं म्हणजे ही एक परीक्षा, एक स्पर्धा झाली, त्यातनं कोणीतरी बक्षीस मिळालं आणि ते गेले, इथपर्यंत न थांबता त्याला एक कंटिन्युटी राहावी, कन्सिस्टन्सी त्यामध्ये असावी आणि त्याचा उपयोग लार्जर स्केलवरती नंतर हवा. आता फक्त महाविद्यालयीन स्तरावरती होतोय, तो खऱ्या अर्थानं सोशल लेवलवरती यावा, यासाठी काही करणार आहात का? याचंच आता परवाच आमचं एक डिस्कशन झालं, त्यामध्ये त्याचा एक पूर्ण चांगला एक कन्साईज प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून ह्याच्यामधनं काय काय प्रत्येक जे बर्निंग इश्यूज आहेत, जवळजवळ 19 बर्निंग इश्यूज पोलिसिंगच्या रिलेटेड आपण सोसायटी आणि यूथ त्यामध्ये काय हातभार लावू शकतं ह्या दृष्टीने आपण सोल्युशन बेस त्याच्यावर हे घेतलेले आहेत सगळ्यांकडनं. तर त्याचा जो एक कन्साईज जर्नल आहे तो आपण पब्लिश करणार आहे जसं सरांनी सांगितलं. आणि आपण हे सगळ्या कॉलेजेस म्हणजे जरी मराठीमध्ये असेल, सुरुवातीला जरी मराठीत असेल तरी त्याचं ट्रान्सलेट करून त्याचं जास्तीत जास्त सर्क्युलेशन भारतभर
व्हावं, सगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्सच्या लायब्ररीजमध्ये त्याची उपस्थिती असावी. नाही, मी तुम्हाला सजेस्ट करेन की या स्पर्धेतनं जे टॉपला जातील, शेवटच्या ज्या रेंज स्तरावर जातील, त्यांचं जे काही एक स्पर्धा असेल ती आपण लाईव्ह टेलिकास्ट करू, ज्या योगे त्या मुलांचे विचार अख्ख्या 3-4 जिल्ह्यामध्ये जातील. आणि ती मुलं इतकं जर प्रामाणिकपणे तळमळीने बोलत असतील तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सगळ्यांपर्यंत जाऊ शकेल. आणि ते विचार किंवा स्पर्धेपुरते मर्यादित न राहता त्याचं नंतर इम्प्लिमेंटेशन काय करता येईल याचा पण विचार केला पाहिजे. आता कालच आम्ही एका रुरल एरियातल्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही उपस्थित होतो. तिथे एका 9वीतल्या मुलीने सांगितलं की इट वॉज अनयुज्युअल ऍक्च्युली. तिने सांगितलं की आमचं जसं काउन्सिलिंग होतंय स्कूल लेवलला, आता रुरल स्कूल्समध्ये पण काउन्सिलिंग केलं जातं, तर दॅट वॉज अ गुड न्यूज. पण तिने असं सजेशन दिलं की जेव्हा वर्षाची सुरुवात होते आणि वर्षाच्या मध्ये म्हणजे वर्षातलं 2दा तरी आमच्या पालकांना बोलून पण तुम्ही काउन्सिलिंग करा. खरं. आणि दॅट वॉज अ ग्रेट सजेशन फ्रॉम अ गर्ल फ्रॉम 9th ग्रेड, म्हणजे आणि एका रुरल स्कूल मधल्या मुलीकडनं. सर, तुम्ही आता ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटमध्ये फॉरेन्सिक लॅबचं आता महत्त्व वाढू लागलेलं आहे, तशा पद्धतीने तुम्हाला असं वाटते की पोलीस दलामध्ये आता ऑन ड्युटी सायकोलॉजिस्ट ठेवायची गरज येणार आहे? म्हणजे दोन्ही अर्थानं पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आणि आरोपींसाठी सुद्धा. हे पहा, माननीय पंतप्रधानांनी आम्हाला स्मार्ट पोलिसिंग देण्याच्या संदर्भानं सूचना दिलेल्या आहेत. त्यातल्या स्मार्टचं फुल फॉर्म त्यांनी सांगितलेलं आहे की स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह, S, M मोबाईल अँड मॉडर्न, A अलर्ट अँड अटेंटिव्ह, R रिस्पॉन्सिव्ह अँड रिस्पॉन्सिबल, आणि लास्ट टेक्नो सॅव्ही अँड ट्रेन. तर तुम्ही जे काउन्सिलिंगच्या संदर्भानं बोलताय ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाचा ताण हा निश्चितपणे वाढतोय आणि दिवसेंदिवस, आणि डे ड्युटीज आठवडाभर करायच्या आणि परत आठवडाभर नाईट ड्युटीज करायच्या. तर माणसाचं बॉडी क्लॉक कसं ऍडजस्ट होत असेल तुम्हाला कल्पना आहेच आहे. स्ट्रेस रिलेटेड, कारण गुन्हेगारांशी संबंध असतो, रक्त आणि अश्रू घेऊनच लोक येत असतात, ते सगळे शॉक ऑब्सॉर्बर सिस्टम पोलीस स्टेशनला बनलेले असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला एक चांगली भावनेनं त्यांचं स्वागत होणं, महिला विशेष करून पोलीस स्टेशनला तर त्यांना ते माहेर घरासारखं वाटणं, ही कंटिन्युअस विचारांची प्रक्रिया आमच्याकडे सुरू आहे. म्हणून आम्ही आता इन सर्व्हिस ट्रेनिंग कोर्सेस, रिफ्रेशर कोर्सेस प्रत्येक पोलीस स्टेशनचे 2-2 कर्मचारी बोलवून हेडक्वार्टरला सुरू केलेले. अगदी ते कॉन्स्टेबल लेवलला शिपाई स्तरापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत. येस. त्यामुळे त्यांना ते 2 आठवड्याचं जे काउन्सिलिंग दर वर्षातनं एकदा होतंय, त्यातनं ते कायद्यांचं आणि नियमांचं तर होतच त्यांचं ट्रेनिंग, पण इतर स्ट्रेस मॅनेजमेंट, डाएट हॅबिट्स, फॅमिली काउन्सिलिंग, आपल्या फिनान्शियल प्लॅनिंग आपलं कसं करायचं, पगारात कसं भागवायचं, या सगळ्याच्या वरती समुपदेशन ही प्रक्रिया सुरूच आहे. आता त्या स्ट्रेस डिसऑर्डरमधनं एखादी भयानक घटना घडते, वेपन्स असतात आमच्याकडं, त्याचा गैरवापर होऊ शकतो. या दृष्टीनं आम्ही ते काउन्सिलिंग आमच्या माध्यमातून प्रोफाइलिंग कर्मचाऱ्यांचं करतच असतो. मला वाटतं जवळपास अर्धा तास आपण बोललो, आणि या आता जो काही संपूर्ण कोल्हापूर रेंज म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये युथ पार्लमेंटचं जे आयोजन होते ते आता निम्म्या स्तरावरती आले असं आपण म्हणू. अजूनही निम्मा प्रवास बाकी आहे, पण याच्यातून जो विचार मिळेल तो विचार कदाचित आपल्याला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाईल की जी दिशा चांगली असेल. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये तरुण मुलांच्या मनामध्ये सुद्धा अभिनव कल्पना येत असतात, हे आत्तापर्यंत अनेकदा बघितलेलं आहे. या प्रोजेक्टमधनं काही असे विचार मिळतील की जे संपूर्ण देशासाठी, संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी असतील. आणि त्यामुळं जर या उपक्रमाला आपण जर एक चांगलं डॉक्युमेंटेशन करून जर ते व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं, विचार केवळ बोलण्यासाठी न ठेवता ते आचरणात आणले आणि जर ते अधिकाधिक लोकांपर्यंत जर आपण पोहोचवले तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेची फलनिष्पत्ती ठरेल. आज हे 4ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती बोलले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तुम्हा दोघांना भरपूर शुभेच्छा. आपल्या दोघांना तर शुभेच्छा आहेतच, पण तुम्ही तुमचे जे काही विचार आज बोलताय, मांडताय, ते अधिकाधिक लोकांपर्यंत कृतीत कसे येतील याचा पण विचार करण्याची गरज आहे, आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.